लग्न एक पवित्र नातं, आयुष्यभराच्या विश्वासाचं प्रतीक. पण याच नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 8 वेळा लग्न करून नवरदेवांना लुटणाऱ्या लुटेरी दुल्हनचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे 9व्या लग्नाच्या तयारीत असतानाच ती पोलिसांच्या जाळ्यात अडकली. नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट, लुटेरी दुल्हनचा पर्दाफाश. बीडमध्ये लग्नाचं आमिष दाखवून ग्रामीण भागातील तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीत एक अशी महिला समोर आली आहे जिने तब्बल 8 वेळा लग्न करून नवरदेवांना फसवलंय, तिच्यावर असा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे 9व्या लग्नाच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. बीड जिल्ह्यातील उमापूर येथील योगेश शिंदे या तरुणासोबत ही फसवणूक घडली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. या संधीचा फायदा घेत काही लग्न जुळवणाऱ्या एजंटनी त्याला एका मुलीचं स्थळ दाखवलं. लग्नासाठी लाखो रुपयांची मागणी करण्यात आली आणि घरच्यांनी ती रक्कम दिली. थाटामाटात लग्नही पार पडलं. पण काही दिवसातच कहाणी पूर्णपणे बदलली. ती लग्न जुळवणाऱ्या एजंटला मिळाली तर ते माझ्या घरी आले. ते मला बोलले, माझ्या मामाला बोलले, माझ्या भावाला बोलले की आमच्याकडे एक मुलगी आहे बिना लग्नाची, तर त्यासाठी तुम्हाला 3.5 लाख रुपये द्यावा लागतील. तर त्यांनी हो नाही करत 3 लाख रुपयामध्ये डन केले. 3 लाख रुपये त्यांनी कॅश घेतले, काही फोनपे, 1 लाख रुपये कॅश, 2 लाख रुपये फोनपे, आणि 3 दिवसांनी लग्न करू म्हणून त्यांनी मुलगी आणली. 2-3 दिवसांनी उमापूर येथे उमादेवी मंदिरात माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच नवरी घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. शोध घेतल्यानंतर समोर आलं की हीच महिला यापूर्वीही सोलापूर, मंगळवेढा आणि इतर भागांमध्ये अशाच प्रकारे तब्बल 8 वेळा लग्न करून लोकांना फसवून पळून गेली होती. या संपूर्ण प्रकरणात एक मोठं एजंट नेटवर्क कार्यरत असल्याचंही समोर आलंय. ग्रामीण भागातील लग्नाळू तरुणांना लक्ष करून 3 ते 5 लाख रुपये उकळले जात होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच नवरी पळून जायची आणि एजंटही गायब व्हायचे. या फसवणुकीमुळे योगेश शिंदे मानसिक धक्क्यात आहे. त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून या संपूर्ण टोळीवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. सध्या या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू असून आतापर्यंत किती तरुणांना फसवण्यात आलंय याचा तपास सुरू आहे. विश्वासाच्या नावाखाली झालेली ही फसवणूक अनेक कुटुंबांसाठी धक्का देणारी आहे. लग्नाचं पवित्र नातं काही फसवणूक करणाऱ्यांसाठी व्यवसाय बनते. विश्वासावर उभं असलेलं लग्नाचं नातं जर फसवणुकीचं शस्त्र बनत असेल तर समाजाने जागरूक होणं हीच आजची गरज आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया SMS द्वारा आम्हाला नक्की कळवा. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.